मित्रांनो, शिक्षक पात्रता परीक्षांसाठी बीएडचा कोर्स हा बेसिक एलिजिबिलिटी आहे आणि तुम्हीही जर शिक्षक बनू इच्छित असाल आणि त्यासाठी 2027 मध्ये तुम्हाला जर बीएड सीईटी द्यायची असेल किंवा ईएलसीटी द्यायची असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. कारण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बीएड परीक्षेची एलिजिबिलिटी, एक्झामचा सिलेबस, पॅटर्न, या परीक्षेसंदर्भात असणाऱ्या महत्त्वाच्या तारखा आणि कशा पद्धतीने तुम्ही आत्तापासूनच बीएड सीईटीचा स्टडी सुरू करायला हवा हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर बीएड सीईटी 2027 साठी असणारी लाईव्ह बॅच ग्लोबल ऑनलाईन मध्ये 18 मे पासून सुरू होत आहे. या बॅच मध्ये डेली लाईव्ह लेक्चर्सच्या माध्यमातून तुमचा संपूर्ण सिलेबस कव्हर केला जाणार आहे. अपडेटेड नोट्स दिल्या जाणार आहेत. 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट, 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू, मल्टिपल रिव्हिजन्सच्या माध्यमातून तुमचा संपूर्ण सिलेबस परीक्षेपूर्वी कव्हर करून तुम्हाला या परीक्षेसाठी रेडी केलं जाणार आहे. तर या बॅचला जॉईन करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती आजच व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये महाराष्ट्र बीएड सीईटी 2027 हा कोर्स सर्च करून जॉईन करू शकता. तर सुरुवातीला आपण या परीक्षेची असणारी एलिजिबिलिटी पाहूयात. तर बीएड सीईटी देण्यासाठी विद्यार्थी हा भारताचा नागरिक असणं आवश्यक आहे. त्यानंतर त्या विद्यार्थ्याकडे एकतर बॅचलर्स किंवा मास्टर्स डिग्री असणं गरजेचं आहे. जर तुम्ही तुमच्या बॅचलर्सच्या किंवा मास्टर्सच्या फायनल इयरमध्ये असाल तरी तुम्ही हा पेपर देऊ शकता. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जर तुमच्याकडे टेक्निकल डिग्री असेल तरी सुद्धा तुम्ही बीएड सीईटी देऊ शकता. आता विद्यार्थी मित्रांनो, तुमची जी मास्टर्स किंवा ग्रॅज्युएशनची डिग्री आहे त्यामध्ये ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी कमीत कमी 50% मार्क्स असणं आवश्यक आहे. रिझर्व्ह कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी मिनिमम 45% मार्क्स हे बॅचलर्स किंवा मास्टर्स मध्ये असणं गरजेचं आहे. जे विद्यार्थी इंजिनिअरिंग किंवा टेक्निकल बॅकग्राऊंड मधून येतात तर ओपनच्या विद्यार्थ्यांना 55% आणि रिझर्व्ड कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 50% त्यांच्या फायनल एक्झाम मध्ये असणं गरजेचं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, जर आपण या परीक्षेचा सिलेबस पाहिला तर या परीक्षेमध्ये तुम्हाला 40 मार्कला मेंटल ॲबिलिटी या विषयामधून प्रश्न विचारले जातात. त्यानंतर जनरल नॉलेज मधून 30 प्रश्न विचारतात. तसेच टीचर ॲप्टिट्यूड मधून 30 प्रश्न इथे विचारले जातात. मेंटल ॲबिलिटी मध्ये तुम्हाला बुद्धिमत्ता चाचणी या प्रकारचे प्रश्न येतात आणि हे प्रश्न कोडिंग, डिकोडिंग, सिलोजिझम, वेन डायग्राम, सिरीज, डायरेक्शन अँड सेन्स इत्यादी प्रकारचे इथे प्रश्न असतात. जनरल नॉलेजमध्ये तुम्हाला हिस्ट्री, जॉग्राफी, सिविक्स, पॉलिटी, जनरल सायन्स, करंट अफेअर्स आणि स्टॅटिक जनरल नॉलेज मधून प्रश्न विचारले जातात. टीचर ॲप्टिट्यूड मधून तुम्हाला टीचिंग अँड एज्युकेशन अवेअरनेस असेल, प्रोफेशनल कमिटमेंट असेल, लिडरशिप क्वालिटीज असतील, कम्युनिकेशन अँड इंटरॅक्शन असेल किंवा एज्युकेशन अँड सोशल चेंजेस असतील इत्यादी टॉपिकवरनं इथे प्रश्न तुम्ही एक्सपेक्ट करू शकता. तसेच जे विद्यार्थी इंग्लिश मीडियम मधून बीएड करणार आहे तर त्यांच्यासाठी ईएलसीटी ही एक्झाम असते आणि ईएलसीटीचा पेपर हा 50 मार्कचा असतो, ज्यामध्ये 20 मार्कांना तुम्हाला रीडिंग कॉम्प्रिहेन्शन विचारतात, व्होकॅब्युलरी फोकस 5 मार्कला, ग्रामर फोकस 8 मार्कला, सेंटेन्स फॉर्मेशन 7 मार्कला, फोनेटिक्स 3 मार्कला, वर्बल इडियम्स अँड प्रोवर्ब 5 मार्कला आणि फिगर ऑफ स्पीच 2 मार्कला इथे विचारलं जातं. आता मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईनच्या लाईव्ह बॅचमध्ये या सर्व विषयांवरती तुमचे लाईव्ह लेक्चर्स घेतले जातात. तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर सुद्धा इथे अवेलेबल असतात. ही एक्झाम एमसीक्यू पद्धतीची असल्यामुळे तुमची एमसीक्यूची प्रॅक्टिस सुद्धा इथे करून घेतली जाते आणि तुम्हाला या परीक्षेसाठी रेडी केलं जातं. आता ही एक्झाम ऑनलाईन पद्धतीची असते आणि मराठी किंवा इंग्रजी अशा कोणत्याही मीडियम मधून तुम्ही ही परीक्षा देऊ शकता. टोटल मार्क्स इथे बीएड जनरल साठी 100 आहेत आणि टोटल क्वेश्चन्स सुद्धा 100 विचारले जातात. तसेच एमसीक्यू पद्धतीचे तुम्हाला इथे प्रश्न विचारतात आणि 90 मिनिटांचाच तुम्हाला इथे वेळ असतो. म्हणजे 1 मिनिटापेक्षाही कमी वेळेमध्ये तुम्हाला एक प्रश्न सॉल्व्ह करायचा असतो. त्यासाठी तुमची एमसीक्यू सॉल्व्ह करण्याची प्रॅक्टिस असावी लागते. त्यासाठीच ग्लोबल ऑनलाईनच्या लाईव्ह बॅचमध्ये तुम्हाला मॉक टेस्ट दिल्या जातात, ज्या मॉक टेस्टची प्रॅक्टिस करून तुम्ही तुमचं टाइम मॅनेजमेंट सुधारू शकता. तसेच इथे एमसीक्यूचे संच सुद्धा दिले जातात, जेणेकरून तुम्हाला या परीक्षेचं कम्प्लीट प्रिपरेशन करता येतं. आता या परीक्षेमध्ये कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाहीये, त्यामुळे तुम्ही मॅक्सिमम क्वेश्चन इथे अटेम्प्ट करू शकता. ते जर आपण ईएलसीटीच्या बाबतीत पाहिलं तर ही सुद्धा ऑनलाईन पद्धतीचीच एक्झाम आहे. या पेपरमध्ये तुम्हाला फक्त इंग्लिश मीडियमच अवेलेबल आहे. टोटल मार्क्स तुम्हाला 50 आहेत. टोटल क्वेश्चन इथे 50 विचारले जातात. हे एमसीक्यू असतात आणि 60 मिनिटांमध्ये तुम्हाला हा ईएलसीटीचा पेपर द्यावा लागतो. इथे कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम बीएड जनरल सारखीच तुम्हाला नसणार आहे. थोडक्यात विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना मराठी मीडियम मध्ये बीएड करायचं आहे त्यांच्यासाठी बीएड जनरल फक्त एवढी 100 मार्कांचीच एक्झाम आहे. पण ज्या विद्यार्थ्यांना इंग्लिश मीडियम मध्ये बीएड करायचं आहे त्यांना ही 100 मार्क्सची एक्झाम तर द्यावीच लागते. त्यासोबत ऍडिशनल 50 मार्कचा ईएलसीटीचा पेपर सुद्धा द्यावा लागतो. पुढे जर आपण या परीक्षेच्या महत्त्वाच्या तारखा पाहिल्या तर सीईटीचं जे शेड्यूल असतं ते पुढील प्रमाणे आहे.
आपलं जे एक्झामचं नोटिफिकेशन आहे ते नोव्हेंबर 2026 मध्ये येईल. ऍप्लिकेशन फॉर्म जानेवारी 2027 मध्ये सुरू होतात. ऍडमिट कार्ड्स तुम्हाला मार्च महिन्यामध्ये मिळतात आणि तुमची परीक्षा ही मार्च महिन्याच्या अखेरीस असते. तसेच तुमचा जो रिझल्ट आहे तो साधारणतः मे महिन्यामध्ये तुम्हाला दिला जातो. तुमचे कॅप राऊंड हे जून मध्ये सुरू होतील आणि ऍडमिशन प्रोसेसला जुलै महिन्यामध्ये सुरुवात होते. तर अशा पद्धतीने या शेड्यूलनुसार महाराष्ट्र बीएड सीईटी 2027 होणार आहे. जर विद्यार्थी मित्रांनो या एका वर्षामध्ये तुम्हाला या परीक्षेचं प्रिपरेशन करायचं असेल तर त्यासाठी काही गोष्टी तुम्ही करणं गरजेचं आहे. आता ज्यांना बीएड सीईटी जनरल आणि स्पेशल द्यायची आहे त्यांनी मेंटल ॲबिलिटी, जनरल नॉलेज आणि टीचर ॲप्टिट्यूड जो आहे त्याची डेली प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. आतापासूनच तुम्ही दिवसाला 1 तास जरी या परीक्षेचा अभ्यास सुरू केला तरी सुद्धा इझिली तुम्ही या परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळवू शकता. या परीक्षेची डिफिकल्टी लेवल काय आहे, कशा पद्धतीची या परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जातात त्यासाठी PYQ स्टडी करणं गरजेचं आहे. ग्लोबल ऑनलाईनच्या बॅचमध्ये तुम्हाला PYQ सुद्धा दिले जातात. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना ELCT द्यायची आहे त्यांनी वोकॅब्युलरी, ग्रामर आणि कॉम्प्रिहेन्शन वरती फोकस करणं गरजेचं आहे. हा अभ्यास करत असताना तुम्ही याच्या शॉर्ट नोट्स काढणं गरजेचं आहे. तसेच करंट अफेअर आणि स्टॅटिक जीके वरती रेग्युलरली फोकस करणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळेस तुमची परीक्षा असेल त्यावेळेस तुम्हाला इझी क्वेश्चन अगोदर अटेम्प्ट करायचे आहे जेणेकरून तुमचा टाइम मॅनेज होईल आणि मॅक्सिमम टाइम जो आहे तो डिफिकल्ट क्वेश्चनला तुमच्याकडे शिल्लक राहील जेणेकरून मॅक्सिमम क्वेश्चन तुम्ही अटेम्प्ट करू शकाल आणि मॅक्सिमम स्कोरिंग तुम्हाला या परीक्षेमध्ये करणं शक्य होईल. यासोबतच विद्यार्थी मित्रांनो या परीक्षेचं कंप्लीट प्रिपरेशन करण्यासाठी आणि या परीक्षेमध्ये मॅक्सिमम मार्क्स अचीव्ह करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईनची लाईव्ह बॅच 18 मे पासून सुरू होत आहे. या बॅच मध्ये डेली लाईव्ह क्लासेस तुम्हाला दिले जातील. जर तुम्ही वर्किंग असाल तर हेच लाईव्ह क्लासेस रेकॉर्डेड फॉर्म मध्ये सुद्धा अवेलेबल असतात. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या अपडेटेड नोट्स सोबतच 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक MCQ चा सेट तुम्हाला दिला जातो जेणेकरून या परीक्षेचं प्रिपरेशन करणं तुम्हाला इझी होतं. तर विद्यार्थी मित्रांनो ही बॅच फक्त तुमची एक्झाम पर्यंतच नव्हे तर अगदी एक्झाम झाल्यानंतर तुमच्या ऍडमिशन पर्यंत तुम्हाला गाईड करणार आहे. त्यामुळे स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती आजच व्हॉट्सअप करा आणि या बॅचला जॉईन करून महाराष्ट्रातल्या टॉपच्या बीएड कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्याची तयारी अगदी आत्तापासूनच सुरू करा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन सुरूच ठेवा. थँक्यू.